दुपारी असल्या कडक उन्हात अहो, अंजनी, दीदी आणि दीपक भैया गेले होते आंबे काढण्यासाठी आणि परत दीदी घरी आल्या होत्या पोते नेण्यासाठी आणि मला म्हणाल्या, चला वहिनी. मग काय, मी पण निघाले आणि नेहमीप्रमाणेच ह्या आतबाच्या पुढे आणि मी त्यांच्या मागे. आणि परवा आमच्या इकडे इतकं भयानक वारं सुटलं होतं, तुम्ही बघू शकता. हे लिंबाचं झाड मुळासहित उपटून पडलंय. आंबे जास्त होते त्यामुळे टू व्हीलरवर जाणार नाहीत म्हणून दीपक भैया ट्रॅक्टर घेऊन आले आणि अहो बघा, आमची कमरेवर हात देऊन वाट बघतायत. मी इकडे येण्याच्या अगोदर यांनी सगळ्यांनी खूप पाडं खाल्ली होती म्हणून यांना म्हटलं मला पण काढून द्या, तर हे म्हणाले खूप गरम होतंय, चला पटकन घरी. अहो नाही म्हणाले, पण दीपक भैया म्हणाले थांबा वहिनी, मी पाडून देतो. मला तर पाडं खायला खूप आवडतात. तुम्हाला पण आवडतात का नक्की कमेंट करून सांगा. लगेच मी इथं पाडं खाणार होते, पण अहो गरम व्हायच्या आत गरमीने बरं का पटापट आंबे पोत्यात भरून घेतली. दीपक भैयानी पोते बांधले, नंतर ट्रॅक्टरमध्ये ठेवले आणि आम्ही घरी आलो. आणि अगोदरच आम्ही जिथे आंबे पिकू घालायचेत ना, तिथे अशी उसाची पाचट पसरवून घेतली होती. असं पारंपरिक पद्धतीने आंबे पिकू घातली की छान पिकतात आणि त्याला कलरही छान येतो. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.